कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो। आज गुरुपुष्यामृत आहे, त्यासाठी देवाला थोडासा पंचामृताचा अभिषेक करते। तर पंचामृतासाठी आज दही पण नाहीये आणि फुलं पण नाहीयेत आज ह्याला देवाला। तर काय करणार आहे, थोडासा मध आणि तूप, दूध आणि साखर आणि थोडंसं गोमूत्र घ्यायचं आहे, पण ते मी ह्याच्यात नाही टाकणार। ते ह्याच्यासाठी घ्यायचं आहे की आपल्याला थोडंसं लेपन करायचं आहे, तोंडातलं आल्यामुळे बोलता येत नाहीये। तर इथं दूध घेत आहे आणि थोडंसं तूप घेते। थंडीमुळे सगळंच एकदम चिटकून बसणार आहे। थोडासा मध आणि थोडीशी साखर मी सर्व एकत्रच घेणार आहे। चहा पावडर पाहिजे थोडी, कारण एक एक नाही घालणार मी नेहमी असंच करून घालत असते। हां, ह्याच्यामध्ये एक कमी आहे तर मी एक तुळशी पत्र टाकते, कारण भगवान विष्णूंना, बाळकृष्णाला, स्वामींना सुद्धा प्रिय आहे, तर त्यासाठी ह्याच्यामध्ये टाकते। आणि आज आपल्या गणपती बाप्पांना नाही आहे, तर गणपती बाप्पाच्या आंघोळ जे पण अभिषेक आहे तो अगोदर करून घेते आणि नंतर बाकीच्यांचा करताना मी त्याच्यामध्ये तुळशीपत्र टाकते। पाणी सांडलेलं हे केलं थोडंसं नाही, तर इथं थोडंसं गरम पाणी करून घेतलेलं आहे, कारण थंडीचे दिवस आहेत। आपण कडक पाण्याने आंघोळ्या करतो आणि देवांना तसंच नॉर्मल पाण्याने घालण्यापेक्षा आपण म्हटलं चला थोडंसं देवासाठीही गरम करूया, तर नॉर्मली गरम केलेलं आहे। हे इथं तनुजा जे आहे ते आज गुरुवार पण आहे आणि गुरुपुष्यामृत पण आहे, त्यासाठी हे करत आहे, हळदीचं लेपन करून घेत आहे। दरवाजा वगैरे स्वच्छ पुसून घेतलेला आहे। उठा पांडुरंगा प्रभात समय पातला, वस्त्र, हार आणि निर्माल्य मी काढून घेतलेला आहे। इथे जे घटाचं पाणी आहे ते मी तुळशीला घालून घेतलेलं आहे। घटाचं जे रोजचं पाणी आहे ते आपण तुळशीला घालायचं किंवा घरात शिंपडायचं असतं, तर मी इथं तुळशीला घालून घेतलेलं आहे। तर हे चंदनाचं पाणी केलेलं आहे तयार। त्याला
गणपतये नमो नमः, सिद्धिविनायक नमो। तर इथे मी काय केलेलं आहे, वेगवेगळ्या पाण्यानं, म्हणजे जे पण चंदनाचं पाणी आहे, हळद कुंकू मिश्रित पाणी आहे आणि जे पंचामृत आहे ते असं वेगवेगळं घेऊन जसं देवाला आवडतं त्या पद्धतीनं स्नान घातलेलं आहे, म्हणजे अभिषेक केलेला आहे। तर स्वामींच्या पाण्यामध्ये मी हे नाही केलेलं, पंचामृत वगैरे ॲड केलेलं आहे आणि बाळकृष्णाच्या ह्याच्यामध्ये तुळशीपत्र ॲड केलेलं आहे। तसेच आपली कुलस्वामिनी तुळजाभवानी जी आहे, जी आपली वैष्णवी माता आहे, अन्नपूर्णा देवी आहे आणि श्रीयंत्र आहे, त्यामध्ये मी हळद कुंकू मिश्रित पाणी घेतलेलं आहे, जे की देवीला आवडतं, आणि तुळशीपत्र जे आहे ते आपल्या बाळकृष्णाला आवडतं। तर असं ज्या त्या पद्धतीने मी अभिषेक आजचा घालून घेतलेला आहे। तरी ते पूर्ण अभिषेक वगैरे झालेला आहे। मी अभिषेक वगैरे घालून देव स्वच्छ करून ठेवले आणि ते प्रतीक्षानं बघा छान असे काय केलेले आहेत, गंध लावून घेतलेले आहेत। बघा बाळकृष्णाला जो चंदनाचा ज्या जागेत बसेल तेवढा छोटासा चंदनाचा टिपका लावलेला आहे आणि शिवलिंगाला काय केलेलं आहे, 3 फिंगर्स भस्म लावून घेतलेला आहे, चंदनाचाच लावलेला आहे। आणि बाकी आपल्या देवी वगैरे जे आहेत त्यांना काय केलेलं आहे, थोडासा मळवट भरलेला आहे, छानपैकी थोडासा छान आणि बारीक कोरून असा छान मळवट भरते प्रतीक्षा। तर इथे भावाचा फोन आला होता, तो देव उचलून ठेवत मी अटेंड केलेला आहे, म्हणजे मुलीच बोललेले आहेत, पण मी पण थोडंसं मध्ये बोलले होते, तर असो सॉरी, थोडासा फोन आल्यामुळे मी बोललेले आहे। पूजा करते वेळेस आपण म्हणतो की बोलायचं नाही, पण थोडंसं अर्जंट होतं म्हणून बोललेले आहे। तर असो झालेली आहे इथं पूजा वगैरे। कशाला पाहिजे काय नाही होतं, काय नाही होतं, चाबी गाडीची नाही पण हे चावी काय ही गाडी चाबी इथं घरची सलाईने घालून घ्यायचं। ईतव्रण हाकार मात्र ब्रह्मध्वजकारा ओकार जिमोतव्रण रक्षिषि अखिल चराचरा लीन करी शिर तु सकल जगमकारा अनन्य शरणागत
तर इथे मी सकाळची जी 10:30ची स्वामींची आरती आहे, आपली दत्त महाराजाची आरती आहे आणि गणपती बाप्पाची जी आरती आहे ना, ती आरती मी करून घेतलेली आहे. आवाज थोडा स्लोलीच ठेवलेला आहे, का तर ह्यांनी झोपलेले होते, नाईट केलेली होती, त्यामुळे कमी आवाजामध्ये. आणि जो आपली घंटानाद म्हणतो ना आपण, तो सुद्धा कमीच केलेला आहे. आणि ते कापूर आरती करून घेतलेली आहे. प्रतीक्षानं सगळीकडे कापूर आरती फिरवलेली आहे. त्याचबरोबर मी सुद्धा अगोदर सगळीकडे धूप दीपारती करून घेतली होती. आणि अशा प्रकारे आपली पूजा आरती वगैरे झालेली आहे. पण फुलाशिवाय देवाचा शृंगार अपुरा आहे. तसंच आज फुलं नव्हते देवाला, त्यामुळे मनापासून पूजा केली, पण फुलाशिवाय पूजा ही मला सुनी वाटत होती. तर इथं पूजा वगैरे मी करून घेतलेली आहे. आता खूप घाई झालेली आहे, 9:30 वाजून गेले आहे. मुलींचं आवरून द्यायचं आहे मला पटपट, आणि स्वयंपाकसुद्धा बाकी आहे, नाश्ता पण बाकी आहे, फक्त पूजा झालेली आहे. तर चला भेटते नंतर तुम्हाला. तर इथे प्रियंकाने बटाट्याची चटणी आणि डोसे आणून दिलेले आहेत. त्याचबरोबर घरची थोडीशी खिचडी आणि चपातीचे पोहे बनवलेले होते. तर त्याचा आम्ही नाश्ता वगैरे जो आहे तो करून घेतलेला आहे आणि मुलींचं सुद्धा आवरून दिलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्या आजची गुरुपुष्यामृताची पूजा झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.